पप्पा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला, पण त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला? चांगला प्रश्न विचारलास बेटा, की या प्रश्नाचं उत्तर अनेक जणांना पाहिजे असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच का स्वीकार केला. असंही म्हटलं जातं की बौद्ध धर्म हा हिंदू धर्मातूनच निघालेली एक शाखा आहे, असाही अपप्रचार केला जातो आणि बौद्ध धर्म ह्या मातीतला धर्म आहे म्हणून बाबासाहेबांनी तो स्वीकारला असंही म्हटलं जातं, परंतु हे पूर्णतः चुकीचं आहे. बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म याचा अर्थार्थी संबंध नाही. त्याचं कारण असं आहे बेटा की 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन जी काही परिस्थिती होती, हिंदू धर्माचे नागरिक असूनही त्यांना जे काही अस्पृश्य नागरिक होते, लोक होते, त्यांना अतिशय हीन दर्जाची अशी वागणूक तत्कालीन हिंदू धर्माचे लोक देत होते आणि बाबासाहेबांनी याच्यामध्ये सुधारणा करून आणण्याचे प्रचंड प्रयत्न केले. हिंदू कोड बिल या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. हिंदू कोड बिलाविषयी मी तुला आणखी स्वतंत्र माहिती समजावून सांगू शकेल, पण आज तू जे विचारलंस की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला, 1935 ते 14 ऑक्टोबर 1956 तब्बल 21 वर्ष बाबासाहेबांनी हिंदू धर्मातले जे कुणी तथाकथित लोक होते त्यांना सुधारण्याची संधी दिली, परंतु हिंदू धर्म मार्तंडांनी आपल्या धर्मामध्ये कुठलाही बदल केला नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि तो का स्वीकारला तर त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास तर त्यांचा होताच, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला, मुस्लिम धर्माचा अभ्यास केला, शीख धर्माचा अभ्यास केला, त्यांच्या धर्माचे जे काही गुरु होते त्यांच्याशी त्यांनी चर्चाही केली. परंतु व्यक्तीचं स्वातंत्र्य, माणसाला माणूस म्हणून स्वीकारणारा जो काही धर्माचा विचार होता तो इतर धर्मापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्मामध्ये अधिक दिसला. कारण बुद्ध धर्म हा माणसाच्या अस्तित्वाला महत्व देतो, न्यायाला महत्व देतो, समानतेला महत्व देतो, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.